एक परची खोटं बोलायचं पण बाप जन्मी लबाड बोलायचं नाही. अरे खोटं बोलायचं नाही, मला सत्य बोलायचंय. तुला रामाचे अन्न घातलेले मरण हे प्रत्येक देहाला आहे आणि तेच सांगणं महत्वाचं आहे. मी तुला विचारलंय तेवढंच मला सांग. राजा रावण हनुमंताला विचारू लागला, जटायू नावाच्या पक्षाचं छळण करून तो मारला तो एका, आणि तसं जर माझा छळण करून माझा काटा काढला तर काय करावं म्हणून मी बेन सांगितलं नाही. हनुमंतरायने नाटकं केली, ज्याला मरण नाही म्हणल्यानंतर माझ्या मारुतीने नाटकं केली आणि रावणाला पुढं काय बोलू लागलाय. तरी मरण भय जयाचे चित्ती, मग त्याशी कायची श्रीराम भक्ती, लोड्या श्रीराम प्राप्ती कदा कल्पांती आशना. काय गोड बोलतोय महाराज राजा रावण. आहाशी हस्तक एवढे गोड बोलायला लागलाय, एवढे गोड बोलायला लागलाय. देहाला कल्पांतीही मरण नाही म्हणणारी माणसं लबाड आहेत. कुणाच्या देहाला मरण नाही बाबा, प्रत्येकाच्या देहाला मरण आहे. मला खोटं बोलायला लागलाय, सत्य वार्ता सांग. रावण पुढे बोलू लागला, प्रबळ ज्ञान योगता बोले दशा, आपण हे जाणते पान कोण रावण. सांगताना महाराज अगोदर मला ज्याला देहलोभाची आशे आणि देहलोभाची आशा असेल त्याला मरणाची भीती कशी किंवा. तुम्हाला देहलोभाची आशा आहे ना, नव शक्तीला जायचं वेगारवा लागतं. नग बाबा कीर्तनाला जायचं वेगारवा लागते. ज्याला देह लोभाचे असेल त्याला परमार्थ नाही महाराज. रावण या ठिकाणी म्हणू लागला. रावण काय म्हणतो की बाबा रे हनुमंता, हे देहलोभाची आशा असणारी माणसं परमार्थ करू शकत नाही. मग माझं एक आहे की तुला देहलोभाच्या आशेना तू भिलाच ना की जटायूला मारला तसं मला मारील असं जर तुला वाटत असेल तर तुला रामाची भक्ती नाही असा रावण या ठिकाणी हनुमंताला बोलू लागला. मरण भये कासा विषयी आणि सीता चोरून सवे पळशी, तो तू आमा शिकविशी मरण भयाशी का भीत. तोंडाची हनुमंत बोलायला लागले, महाराज आम्हाला जे लोभाची आशा सांभाळा, आम्हाला मरणाची भीती दाखवायला लागला. तुला एक प्रश्न विचारतो. काय विचारतो? सीतेच्या दारात गेलात आणि माय म्हणून भीक मागितलात, ते डोळी पसरून सीतेला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन पळून आलात. याच्या मरणाच्या भीतीनं आलात की तुला वाटलं काय रामाचा बाणी माझा काटा निघाला असं तुला वाटलं म्हणून त्या मरणाच्या आणि मला सांगायला लागलं काय मारुती म्हणलं हे वर्मी लंकानाथ मग त्याचे सांग माझा मरणार्थ तुझं येतात सांगेल
वर्म खोचला रावण. एकदा जर वर्म आपलं दुखलं ना महाराज, वर्म कुणाच्या आयुष्यात दुखू नये. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. दुसऱ्याचं वर्म दुखल असं बापू महाराज कधीच बोलायचं नाही बरं का. तुम्ही उद्गार काढले त्या स्टेजवर बसून, एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, दुनिया तुम्हाला किती काही बोलू द्या, वाटेल ते बोलू द्या, आपण दुसऱ्याचं वर्म दुखल असं कधी आयुष्यात बोलायचं नाही. याचं एक कारण आहे महाराज, ज्या वेळेस आपली निंदा होते, ज्यावेळेस आपली निंदा होते त्यावेळेस आपला बहुमान वाढतो, आणि ज्या वेळेस आपली स्तुती होते त्यावेळेस समजायचं 100% आपला अपमान जगात आहे. बोलणाऱ्याला बोलू द्या, जळणाऱ्याला जळू द्या, अरे हसणाऱ्याला हसू द्या, पण आपला दिवा कायम ठेवा, याला परमार्थ म्हणतात. राजा रावणाला या ठिकाणी मारुतीने बोलले असताना राजा रावणाचं वर्म खोचलं, अंतकरणाच्या ठिकाणी दुःख वाटलं, खाली मान घातली, पुढं काही बोलता जिना महाराज. मी असत्य बदल नाही तुझशी, जे मरण नाही माझे देहाशी, तरी मरण आहे पुछाशी, हे मारशी ते मी मरे. वा 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 काय गोड आहे महाराज. बापू महाराज, आम्ही दोघं बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्याच्याच ठिकाणी असं रामायण सांगायला बसलो, वाचायला सांगायला. मी सांगतो 11,000 रुपये बक्षीस झालं आमच्या दोघाला. लोक उठून देण्यात दिली. आणि त्याच पाटोदा तालुक्यात एक पिंपरी नावाचं गाव आहे, तिथेही लक्ष्मण शक्ती न रामायणात आमच्या हातून सुरुवात झाली. म्हणायची दोघं सख्य भाऊ. मी म्हणायचो आम्ही सख्य भाऊ पण पक्के वैरी नाहू, एवढं खरं आहे. स्टेजवर बसले की लोक तमाशासारखी चिरकायचे. आथान समाज महाराज 28 पोती साखर गाळून जर बुंदी पाडली असेल, ती शक्ती कसली असेल. उठूच देत नव्हती स्टेजवर. हे अवघड आहे महाराज. परमार्थ करायचा तेवढा सोपा नाही. हे सुळावरची पोळी आहे, सुळावरची. आणि स्टेजवर बसल्यानंतर एकच विचार करायचा की आपल्या तोंडातून गेलेला जो शब्द आहे तो परत माघारी घेता येत नाही, म्हणून विचार करून शब्द फेकायचा. मारुतीने सांगितलं, रावणा तुला माझं मरण खोटं वाटतंय का? तू असत्य म्हणलास ना. नाही ना, हाय की मरण नाही कसं कुठे? माझ्या शेपटात माझं मरण आहे, रावण हनुमान म्हणू लागले. तू पुछाशी केली आवेश हनुमंताशी मरण. इंद्रजित सत्य मानी आपण आणि सैन्य प्रधान सत्य मानी. शेपटात मरण आहे असं सांगितल्याबरोबर इंद्रजित कोपऱ्यात होता. इंद्रजितानं म्हणलं लेका खरंय की. अरे कशाहून खरंय? ह्याला काय आणलेलं माहित नाही काय? गुहेत लपायची पाळी आली ना इंद्रजिताला ह्याच्या शेपटाच्या बेनं मिळ. नाही म्हणलं ह्याच्या शेपटीतच ताकद आहे, याच्या शेपटीत एवढी ताकद आहे म्हणूनच ह्याच्या शेपटात मरण आहे. इंद्रजिताला हनुमंताचं बोलणं पटलं महाराज. श्रीराम आले भयभीत
सत्य बदला मरणा अर्थ हे पुच्छता है अंशलंकारात सत्य माने माने YouTube चालू केलं वाटतं तुम्ही पूर्ण महाराष्ट्र दिसते मड्डी सलगरवाले सेवा चांगली वाटली वा 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 कधी ऐकलं नाही त्याच्यामुळे विचारून चालते महाराज इंद्रजितानं सत्य मानलं राजा रावणानं सत्य मानलं कारण याच्या शिफ्टीचा धडाका होता ना चौकड झोपी जाणारा कड शिपूट कुचानिधी करणारा कड शिपूट वाचणाराकडेच तेवढं गेला नाही वाटतं काही कुचार वट्टेवर काही टुकार वट्टेवर काही कुठं बसलेले त्यांच्याकडे शिपूट शब्दाशिवाय भानगडीच नव्हते म्हणून सत्य वाटलं कोणाला रावणाला सत्य वाटलं म्हणले खरं याच्या शेपटीत मरण आहे मग स्वे पुषे दशानन तरी कोडे युक्ती पुछे दहन जे जाळावया लुंगलंका भुवन करावया छळान तपी सांगे मान्य आहे बाबा तुमचं खरं तुमचं मान्य आहे पण रावणाने विचारले हनुमंताला काय विचारते की बाबा हे शेपूट गाळण्यासाठी साधना काय कराव्या लागतील का याच्यासाठी काय करावं लागेल शिफ्टीत मरण आहे म्हणजे काट्यानं वडवावं लागेल का काय करावं लागेल नेमकं लंका जाळण्याचा विचार माझ्या मारुतीनं केला आणि लंका जाळण्यासाठी राजा रावणाला काय म्हणतोय तेल तुपी भिजवून पुच्छ बुडाला रे संपूर्ण अग्नी लावून तेने मरण त्याला तुपात शिंद्या गुंडाळायच्या त्याला त्याला तुपात भिजवायच्या माझ्या शेपटाला गुंडाळायच्या शेपटाला हेंडगा लावायचा एकदा हेंडगा लावला माझा शिपूड जर जळायला लागलेला मग मला त्याच्यामध्ये मरण आहे दुसरीकडे मरण नाही मारुतीनं सांगितलं वर मरण वर्म आले हाता केल्यात उल्हास लंका मग होय तुताशी सांगताय वेष्टनाता कपी पुछे काय बघायला उठा 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 रावण का बोल हा उठा काय करायचंय लवकरात लवकर कपडे आणा तेल आणा तूप आणा याच्या शेपटीला गुंडाळा त्याच्या शेपटीवर होता सेवकाला आज्ञा महाराज देऊ लागला राजगराईच्या वस्त्र आणि नगर नारीचे वस्त्र मात्र सभा नावी समग्र मग पुच्छ चतकर गुंडेना पोताचे वस्त्र घेता काढ काढून आणि परद्या गुंडीची फाड पाडू काढू जे गुंडीचा उघड उघडू गंधमा कडू भेटला घरातल्या बदाण्या घोंगड्या पांघराची बदाण्या सुद्धा ठेवल्या का तो सगळं जाण्याला सुरुवात केली महाराज गावातल्या चाट्याची दुकानं रिकामी केली राजवाड्यातली कपडे रिकामी केली सगळं रिकामा केलं कुणाच्या अंगावर छिंदी ठेवण्यात
कुणाचा मेहुणा कुणाचा पाहुणा जावाई आलेला दिवाळी सणा त्याचेही करता वस्त्र हारेणा शंखस्फुरणा ते करीती पाहुणा कुणाचा मेहुणा जावाई आणला दिवाळ सणा कुणाचा पाहुणा आलाय कुणाचा मेहुणा आलाय सेवकाने धावा जायचं कामात दाजी कपडे काढा दाजी जय जय कपडे काढा मेहुणा जावाई बोंबला नागवा आणि आमची कपडे काढू जावाई त्या गावात जाऊन लागलं काही लाज राहिली का महाराज आबरू राहिली का जावाई बोंबलाय लागलं मेहुणा बोंबलाय लागलं आणि वाचणार वस्त्रयुक्त जाते दूत नागरिक नागनगरी भोळे पूजावत कळकळीत नारी पुरुष नावे हळहळी कमक पात्रणे लिंग झाकी मागे पुढे जेवण हात स्त्रिया पळत हाती लग्न नागराणी वसाची निवडी करून आणि चिवडी लंका नागिरी रोकडी कळी कडी गप्पी पूजे नगर नागरी हळहळी कमक सभा नागिरी समस्त लग्न स्त्रिया राणी वसात पूर्वीला कुणाच्या अंगावर एक चिंदूक ठेवलं नाही महाराज कुणाच्या अंगावर चिंदूक ठेवले कुणाच्याच नाही इस्कटू घेतली उपर्ण सांभाळ संतोष इस्कटू घेतल्या लज्जायमान अवस्था झाली स्त्रिया नागव्या झाल्या पुरुष नागवा झाला जावाई नागवे झाले पाहुणे नागवे झाले युवाई नग्न झाले अरे लज्जाय महाराज काय अहंकार आहे महाराज राजा रावणाच्या अंतकरणात काय हाव घेतलेले मारुतीला मारण्यासाठी एवढा आटापिटा करायला लागले सगळे वस्त्र गावातले आणून गुंडाळायला चालू केले